कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जतच्या उल्हास नदीवर असणारा श्रीराम पूल म्हणजे शेकडो गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे। इंग्रजकालीन असणारा हा पूल उल्हास नदीला येणाऱ्या महापुरात कित्येक वर्ष उभा राहिला। कर्जतची लोकसंख्या वाढत गेली। पर्यटनाच्या दृष्टीने कर्जतमध्ये येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढली आणि कालांतराने हा पूल वाहतुकीसाठी कमी पडायला लागला। शहरातील मुख्य बाजारपेठा, शाळा, कॉलेज, बँक, दवाखाने सगळीकडे जाण्यासाठी हाच एक मुख्य रस्ता असल्याने ट्रॅफिकच्या समस्येने सगळेच हैराण झाले। कर्जतच्या विकासाला गती द्यायची असेल तर आधी नवीन पूल बनवायलाच लागेल, अशी दूरदृष्टी ठेवून आमदार महेंद्र थोरवे यांनी पाठपुरावा सुरू केला। अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करत अखेर निधी मंजूर झाला आणि पुलाच्या कामाला ग्रीन सिग्नल मिळाला। काही दिवसांपूर्वीच आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकाऱ्यांसोबत नवीन पुलाची पाहणी केली। पुलाचं रंगकाम, रिफ्लेक्टर, विद्युत पददिवे हे काम पावसाच्या हजेरीनं लांबणीवर पडलं। पण पुलाच्या रंगरंगोटीपेक्षा लोकांची सोय आधी महत्त्वाची आहे, असे थेट आदेश देत आमदार महेंद्र थोरवे यांनी महत्त्वाच्या कामांची गती वाढवण्याचे आदेश दिले आणि अखेर उद्या दिनांक 4 जुलै रोजी या नव्या श्रीराम पुलाचं भव्य उद्घाटन होणार आहे। खासदार आप्पा बारणे, मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवा श्रीराम पूल वाहतुकीसाठी आता खुला होणार आहे। नव्या पुलामुळे अवजड वाहनांची लागणारी रांग कमी होणार आहे आणि वाहतुकीचा मोठा अडथळा दूर होणार आहे। त्यामुळे ट्रॅफिक कोंडीत तासनतास अडकलेलं कर्जत आता नव्या श्रीराम पुलाच्या निमित्तानं मोकळा श्वास घेणार आहे। वाढत्या ट्रॅफिकमुळे नागरिकांची होणारी गैरसोय आणि अपघाताची शक्यता सुद्धा वाढत होती। ऐन पावसाळ्यात कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि त्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी वाढते। त्यामुळे पुलाच्या रंगरंगोटीपेक्षा आधी सुरक्षिततेला आणि प्रशस्त प्रवासाला प्राधान्य देत आमदार महेंद्र थोरवे यांनी नवा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश दिले, अशी प्रतिक्रिया गटनेते संकेत भासे यांनी दिली। पूल वाहतुकीसाठी खुला करत आणि उद्घाटनाचं नियोजन करत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे आणि दिनेश कडू यांच्यासह संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी पुलाची अंतिम पाहणी करून ग्रीन सिग्नल दिला। कर्जतला ट्रॅफिक कोंडीमधून मुक्त करत पुन्हा एकदा विकासाची गती देणारा नवा श्रीराम पूल आता लोकांच्या सेवेसाठी उभा राहिलाय। आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेला पाठपुरावा आणि त्यासाठी घेतलेले अथक परिश्रम कर्जतची वाहतूक कोंडी सोडवण्यामागचं फलित ठरतील, एवढं मात्र नक्की। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।